हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत तब्बल 37 भारतीय जहाजं अडकलेली, 1000हून अधिक भारतीय खलाशांचा खोळंबा. या जहाजांमध्ये कच्चं तेल, गॅस असल्याची माहिती. श्रीलंकेच्या किनाऱ्याजवळ इराणी जहाजावर अमेरिकन नौदलाचा हल्ला, 87 मृत्यू, 32 जणांना वाचवलं. राज्यसभेसाठी महाविकास आघाडीच्या एकमेव जागेवर काँग्रेसचा शरद पवारांना होकार. पत्रकार परिषद घेत सुप्रिया सुळे आणि काँग्रेस नेत्यांनी केलं जाहीर, तर ठाकरेंच्या अधिकृत भूमिकेकडे लक्ष. राज्यसभेसाठी भाजपचं धक्कातंत्र, दिग्गजांना डावलत रामराव वडकुते, माया युनातेंना संधी. सोशल इंजिनिअरिंगचं गणित साधण्याचा प्रयत्न. आठवले आणि विनोद तावडेंची ही राज्यसभेवर वर्णी. ई चलन प्रणाली विरोधात 5 मार्चपासून संपावर जाण्याचा निर्धार. ऐन परीक्षेच्या हंगामात वाहतूकदार संघटनांच्या निर्णयानं पालक आणि परीक्षार्थींची अडचण वाढणार. मुंबईच्या तापमानात लक्षणीय वाढ. सांताक्रूज वेधशाळेकडून तब्बल 38.7 अंश सेल्सिअस तर कुलाबा वेधशाळेकडून 35.7 अंश सेल्सिअसची नोंद. आजही तापमान सरासरी 37 अंश राहण्याची शक्यता. T20 वर्ल्ड कपची दुसरी सेमीफायनल आज. वानखेडे स्टेडियमवर सूर्यकुमारची सेना हॅरी ब्रूकच्या इंग्लिश आर्मीशी भिडणार. Headlines brought to you by